धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करणार। उद्या दुपारी 3:30 वाजता सरकारनं चर्चेला बोलावलं तर इतर 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठा मार्च काढू। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री तर राजीनामा घ्या। राहुल गांधींचा हा हल्लाबोल। पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याचीही माहिती। दिल्लीतली 18 मेट्रो स्टेशन्स बंद। जंतर मंतरवर इंटरनेट सेवा बंद। परिसरातील दुकानं आणि छोटी हॉटेल्सही बंद किंवा अर्धवट सुरू अवस्थेत। दरम्यान आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्याही रद्द। कॅबिनेट बैठकीत शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली। काँग्रेसनं असा कायदा कधीच आणला नाही। मोदी सरकारनं 2024 मध्ये हा कायदा आणला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त। फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी महाराज पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत गायन तर उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं। पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर तोडगा काढण्यावर चर्चा। दरम्यान सुनेत्र पवार आणि पार्थ पवारांचा विलीनीकरणाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती। तर राज्यसभेत वंदे मातरम विधेयक सादर। विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच विधेयक सादर। वंदे मातरम या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1500ची घसरण। सोनं जीएसटीसह आता 1,47,290 रुपये तर चांदीचे दर 2,31,750 रुपयांवर स्थिर।